नमस्कार भावांनो, आजचा हा व्हिडिओ खास माझ्या एडिटर मित्रांसाठी आहे। एडिटिंगसाठी व्हिडिओ आलाय जो 2 वर्ष जुना आहे शूट केलेला। तर चला पाहूत आपण काय दाखवतोय मी। हा स्क्रीनवर तुम्हाला जो व्हिडिओ दिसतोय तो हा व्हिडिओ आहे। आता हा आहे ओरिजिनल व्हिडिओ। तुम्हाला जर कलर स्पष्ट दिसत असतील तर हा ओरिजिनल शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्याच्यात थोडेफार मी करेक्शन केलेत। हे असे करेक्शन केलेत। आता यातला कोणता व्हिडिओ योग्य वाटतोय ते तुम्ही ठरवा। तर सांगायचं असं की आपण एडिटिंग न करता जर आपल्याला माहिती आहे की आपण कितपत काम करू शकतो काय नाही, तर असं थोडं थोडं करेक्शन करत राहिलं तर आपलंही काम चांगलं जातं। आपण जे आउटपुट देतोय ते समोरच्या ज्या फोटोग्राफरचं आपण काम करतोय त्यालाही ते चांगलं वाटतं, चांगलं आउटपुट भेटतं आणि ह्याच्यामुळे दोघांचे फायदे होतात। एक तर आपण एडिटर आपलाही फायदा होतो, त्याला फोटोग्राफरला काम आपलं आवडल्यामुळे तो वारंवार आपल्याकडे एडिटिंगसाठी येतो आणि दुसरी त्या फोटोग्राफर मित्राच्या क्लायंटलाही तो व्हिडिओ आवडल्यामुळे त्याचेही काम जास्त वाढतात। तर एका गोष्टीमुळे एका छोट्याशा थोडासा वेळ लागतो व्हिडिओ करेक्शन करायला, कलर करेक्शन करायला, पण या गोष्टीमुळे जर दोघांचाही फायदा होत असेल तर काय वाईट गोष्ट आहे नाही का। तुम्ही जर व्हिडिओ करेक्शन करत असाल, कलर करेक्शन, तर काही ट्रिक असतील त्याही शेअर करा।